आज आखाडी एकादशी, तर आपल्याला आता साबुदाण्याची आणि बटाट्याची धिरडे करायचे. धिरड्यासारखीची थापून सणी करायचे. आता हे याच्यातले शेंगदाणे पावशेरभर शेंगदाणे घालायचे. हे 3 पावशेरच्या वर एक तर कमीच किलोभर असं नाही, अर्धा किलोच्या वर साबुदाणे घेतला. 2 किलो बटाटे घेतले. बटाटे उकडून काढायचे आणि दोन्हीचा एक करून सनी आता पुढचं हे करते मी. आता हे भाजून घेतले. वाटली त्याची थोडी चटणी करणार, नाही तर खळगुट आमटी करायची आमटीसारखं. याला पण भाजून घेतलं कढईमध्ये. आता मिक्सरमधून बारीक करायचं. मिक्सरमधून बारीक केलं तर मग छान होतं. हे बटाटे उकडून घेते. हे आता साबुदाणा आपण दळून घेतलेला आहे सगळं. आता भगरीचा भात थोडा करायला घातला. याच्यामध्ये कुकरमध्ये बटाटे टाकून काय बघायची विठ्ठलाची पूजा कोणाच्या हाताने व्हायची. हे बघा, आपले आता धपाटे आपले तयार झालेले आहे. आता सुरुवात केली. तर याला असं मळून घेतलं आहे बटाटे हे करून सनी. अशी पन्नी घ्यायची खालून वरून. नमस्कार मंडळी, मी एकादशीचे ना आपल्याला धिरडे करू लागलेले आहे. तर मी साबुदाण्याचे बटाट्याचे केलेले बघा. तर ते 1 किलो बटाटे घ्यायचे, अर्धा किलो साबुदाणा घ्यायचा. तो भाजून घेतला. भाजूनमधून मिक्सरमधून काढला बारीक, जास्त बारीक बी नाही केला. बटाटे उकडून घेतले, ते बारीक करून घेतले पुरणासारखे. दोन्हीचा एक जीव करून सनी आणि 1 घंटा भिजू दिलं. आणि सॉरी तर त्याच्यामध्ये थोडीशा मिरच्या आणि मीठ आणि थोडी शेंगदाणे मिक्सरमधून काढून घ्यायचे. त्याच्यामध्ये वाटण टाकायचे, अजून चव येते. आणि थोडासा तेलाचा हात लावायचा त्याला. आणि 1 घंटा भिजवून दिल्यानंतर मग ते धपाटे करायचे. धपाटे धिरडे थोडे पतले केले तर चालतं, दोन्ही मिळून सनी एकदम भारी होते. पोटाला पचण्यासाठी खूप छान होते. तेलकट राहत नाही, जळकी लागत नाही. तर तुम्ही करून बघा आणि एकादशीला एकदम भारी होते बघा ते. तर केल्यानंतर कमेंट करून सांगा. आणि साबुदाण्यासारखी पचायला पण खूप छान असते ती. तर हे एकादशीला केलेले मी, पण मग व्हिडिओ थोडा उशिरा सोडू लागलेली त्याच्यामुळे.